नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 31 साईजमध्ये कटोरी ब्लाउज कटिंग. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल छोटा ब्लाउज असू द्या किंवा मोठा ब्लाउज असू द्या, आपण कटिंग कशी केली पाहिजे. तर आपण हे डायरेक्ट कस्टमरच्या याच्यावर ब्लाउज पिसावर आपण दाखवतोय. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड. दोन्ही चॅनलला व्हिडिओ अपलोड असते, त्याच्यामुळं तुम्ही दोन्ही चॅनलवर व्हिडिओ पहा. आणि जे नवीन जोडले गेलेत सबस्क्रायबर असू द्या किंवा फॉलोअर्स असू द्या, त्यांनी अगोदर जुने पण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची आयडिया येऊन चालते. आणि ज्या गोष्टी नाही लक्षात आल्या किंवा नाही समजल्या तर तुम्ही नक्की कमेंट करा, हर एक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. तर कंटिन्यू बघा. आता मी अगोदर अस्तर प्रेस करून घेतले, कस्टमरने मापाचा पण ब्लाऊज दिलाय. तर 31 साईजमध्ये आपण कोणत्या कोणत्या माप घेणार. हा जो ब्लाऊज आहे शोल्डरला आपल्याला घट्ट धरायचा आहे. 12.5 शिवून आहे जवळजवळ. पावणे 13 जरी बोललं तरी चालते. तर आपण पावणे 14 वर एक मार्किंग करू. कस्टमरची हाईट कमी आहे त्याच्यामुळं आपण थोडंसं उंचीला कमी घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. एक लाईन आखून घेतली. शोल्डर आपण 5 इंच टाकले, तर आपण मुंडा पण 5 इंचच घ्यायचा आहे. आता 31चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 15.5 हा दुसरा भाग झाला आणि पावणे 8 हा आपला चौथा भाग झाला. जवळजवळ 8 इंचाला 1-2 लाईन कमी आहेत. चौथा भाग झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली. अर्धा इंच आपण पाठीमागं आले, कंपल्सरी अर्धा इंच पाठीमागच येते. त्याने काय होतं, फिटिंग व्यवस्थित येऊन जाते. 1.5 इंचावर एक पॉईंट घेतला, 1 इंचावर एक पॉईंट घेतला. बघू शकतात. आता आपल्याला लगेच आपण गळा टाकू आणि नंतर कमरेचा भाग घेऊ. 2.25 इंच आपण गळा घेतलाय. 2.25-2 इंच घेऊ शकता. आता ज्यावेळेस आपण कंबर घेतो त्यावेळेस आपण किती घेतलं पाहिजे, ज्या साईडला हुक लावतो, म्हणजे जे हे समोरची पट्टी आहे तिथपर्यंत आपल्याला हा टेप धरायचा तिथपासून आणि नंतर आपल्याला पूर्ण एकदम कपडा टाईट धरायचा कमरेचा. 28.5 आले, तर 28.5चा आपण चौथा भाग काढायचा आहे. परत एकदा जे काही चौथा भाग येईल त्यानुसार आपण ॲड करीत चालू. म्हणजे जवळजवळ 7 इंच आणि 2 लाईन आल्यात, तर तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. हे पॉईंट याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. आता गळा किती आहे हे बघा. एकतर आपण शोल्डरपासून खाली गळा मोजू शकतो किंवा कस्टमरची बाजू खालची किती आहे, म्हणजे गळ्यापासून खाली किती आहे ते पण आपण चेक करू शकतो. खाली आहे जवळजवळ 4 इंच. तर शिवण्यासाठी जेवढं लागते तेवढं आपण सोडून दिलं आहे आणि वरच्या बाजूला आपण एक पॉईंट दिला. 2.25 इंच आपण गळा घेतला, तर 3.25 इंच आपण खालची बाजू रुंद घेतली, म्हणजे गळा हा गोल व्यवस्थित येऊन जातो. छोट्या छोट्या गोष्टींची आयडिया येऊन चालते आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज होऊन जातो. आता आपण याची कटिंग करू. आता कटिंग करताना आपल्याला हा पण कपडा जर यूज करायचा असेल तर आपण मग डायरेक्ट तशी कटिंग न करता, इथून कटिंग न करता आपण गळ्याकडूनच कटिंग करू. सॉरी, अजून आपल्याला पुढचा भाग पण कट करायचा आहे. तर मग मी आहे तसंच ठेवते, परत आपल्याला मार्किंग तुमच्या लक्षात येणार नाही. मी म्हणजे गळ्याकडून जरी कटिंग केली आणि वरच्या साईडने जरी कटिंग केली तर मला काही अडचण येणार नाही, पण तुम्हाला समजायला परत प्रॉब्लेम नको. आता हा कपडा मी जागेवर याला पलटी केला. आता हा जो काठ आहे थोडासा खालीवर आहे, तो मी लक्षात घेऊन मी याला पलटी करते. आता हे बघा, गळा जर कट केला असता तर तुमच्या पटकन लक्षात नसतं आलं, तर मग मी आहे तसंच ठेवते. थोडंसं प्रेस केले. पाहू शकतात. तर मला जे मार्किंग लक्षात आली तिथं आपण एक मार्क करून घेऊ.
हा गळ्याचा पॉईंट आला, तरी पण आपण परत एकदा चेक करायचं आहे आपल्याला. आपण 5चा गळा घेतलेला, तर हा पॉईंट इथं पाहिजे, लक्षात घ्या. हा पॉईंट एकदम बरोबर आहे. फ्रंट गळा घ्यायचा आपण 6.5 इंच, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. म्हणजे 7 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता, 7 सव्वा 7पर्यंत. आता आपल्याला क्रॉस पट्टीकडे यायचं आहे. तर आपण क्रॉस पट्टी इकडच्या बाजूने आपण 2.5 इंच घेऊया आणि फिटिंग बाजूकडून 2 इंच घेऊया. तसंच आपण खालच्या बाजूने 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. कंपल्सरी आपल्याला 1 इंच जास्तच घ्यायचं आहे, कारण क्रॉस पट्टी आपली पुढच्या बाजूने कधी पण कमी होते, हे जर 1 इंच आपण नाही ॲड केलं तर आपण हमेशा ॲड करत चला. जसं क्रॉस पट्टीला आकार आहे त्यानुसार आपण याला आकार देऊन घेतला आहे. आता आपल्याला कटोरी कितीचे लागते, तर कटोरी लागते 4.5चे. 31-32 साईजला हे माप चालू शकतं. 2 इंचावर एक पॉईंट दिला, पाहू शकतात. आपण 5 इंचावर एक पॉईंट दिला. आता हे पॉईंट आपण सगळे याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. एकदम सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंग करायची. आपण डायरेक्ट ही कपड्यावर कटिंग केली. आता आपण जर पेपर कटिंग केली तर आपल्याला डबल टेबल कुटाणा होऊन जातो, तर अस्तर थोडंसं जास्त लागतं. आता माझ्याकडे हा कलरमध्ये जेवढं उरलेला कपडा होता मी तेवढा घेतला, पण मग मी व्यवस्थितच कटिंग करते. का जरी उरला तर आपण ते दुसऱ्याला पण यूज करू शकतो. आता 31 साईज आहे, तर तुम्ही 90चा जरी कपडा घेतला तरी चालते, कारण कटोरी आपल्याला डबल काढावी लागते. त्याच्यामुळं मग आपल्याला कपडा हा लागतोच. थोडंसं जास्त अस्तर असलं तरी काही हरकत नाही. कटिंग आपली व्यवस्थित होऊन जाते. तर हा 31 साईजमध्ये अशा पद्धतीने आपली कटोरी पूर्ण कटिंग झाली. समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग. आता तुम्ही पाठीमागचा भाग जरी कट केला तर काही हरकत नाही. आता आपण कटोरी कशी वाढवायची याच्यामध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता जे हा कट जे होता, जे तुम्हाला मी दाखवलेला, ते आपण कट करू. असं तुमच्या लक्षात येईल का आपण एक लाईन आखून घेतलेली. आता कटोरी ठेवताना कधी पण थोडीशी तिरकी ठेवा. तिरकी म्हणजे थोडंसं आपल्याला सरळ सरळ ठेवायची नाही. तिरकी कटोरी ठेवल्याच्या नंतर फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. आता याचा मधला आपला पॉईंट काढायचा, तर आपण तोच कपडा उचललाय, फोल्ड केलाय आणि मध्ये एक पॉईंट दिला. आता कधी पण कटोरी जोडताना हा भाग जोडताना कधी हा भाग मोठा होतो किंवा हा भाग मोठा होतो. याच्यासाठी कधी पण परफेक्ट माप कोणतं आहे, कटोरी वाढवताना आपण फक्त 1 इंच वाढवतोय, म्हणजे इथपर्यंत. आपण साऱ्या बाजूनी 1-1 इंचाचेच मार्किंग जास्त करतोय, जास्त घेत नाही. आणि खालच्या साईडला पण 1 इंच घेतले. आता त्याच साईडपासून आपण 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा. हा झाला टक्ससाठी. आता इथपासून इथं आपण 3 इंच घेतले, बरोबर आहे. आता इथं थोडंसं आपण जेवढं शिवण्यासाठी लागतं तेवढं आपण बाहेर काढले. हा पॉईंट इथं जोडून घेतला, हा पॉईंट असा जोडला, बघू शकतात. आणि हा पॉईंट आपण इथं जोडून घेतला. म्हणजे कोणती पण साईज असू द्या, छोटे छोटे बदल असतात. आता हा 31 साईजचा आहे, तर आपण याला 2 इंचाचा टक्स द्यायचा आहे, जास्त द्यायचा नाही. जास्त जर दिला, समजा आपण इतर वेळेला 1.5 इंच घेतो, म्हणजे इकडच्या बाजूने 1.5, इकडच्या बाजूने 1.5, म्हणजे 3 इंचाचा टक्स होतो. मग हेवी चेस्टला आपण 1.5 इंचाचा जरी घेतला काही हरकत नाही. पण आता 31 साईज असल्यामुळं आपण कमीच टक्स घ्यायचा आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बाही पण कटिंग पाहायला भेटणार, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. ही झाली आपली कटोरी. तर किती सुंदर पद्धतीने आपण याची कटिंग झाली. आता आपण बाही कटिंग करताना आपल्याला लायनिंगमध्येच येण्यासाठी आपण
आता कपडा तर इकडं उरला आहे, आपण याच्यामध्ये पण बाही दाखवू शकतो, पण आपल्याला आता डायरेक्टच कस्टमरच्या याच्यावरच काम दाखवायचं आहे, तर मग आपण याच्यामध्ये चुकी करायची नाही. आता ही लायनिंग आपल्याला उभी लायनिंग लागते कपड्यामध्ये, तर मग मी फोल्ड करून घेतला 4 फोल्डमध्ये. आता याला आपल्याला जॉईंट द्यायची काही गरज नाही. अगोदर मी काय करणार, आपल्याला अगोदर कोणतं माप घ्यायचं आहे, आपल्याला तिरकं माप घ्यायचं आहे 7 इंच. कोणती पण साईज असू द्या, बाही कटिंग करताना हीच पद्धत वापरा, म्हणजे एकदम परफेक्ट येईल. 1.5 इंच लागते तर 1.25 इंच भरते, काही हरकत नाही. आपण अस्तरमध्ये मॅनेज करू. 5 इंचाची बाही आहे, तर आपण इथं 6 इंच घ्यायचे. ही लाईन याला जोडून घ्यायची. आता इथपासून आपण 2.25 इंचावर आपण खाली आलोय आणि याला एक सुंदरसा आकार दिलाय बाहीला. आता दंडघेर जेवढा आहे त्या पद्धतीने आपल्याला दंडघेर घ्यायचा. आता कस्टमरचा दंडघेर आहे 5.5 इंच, 5.25 इंच आहे, त्याच्यामध्ये 2 इंच आपण लूजिंग ठेवू. ही लाईन इथपर्यंत जाते आणि ही लाईन याला जॉईंट होते आणि आपली मग आता याची कटिंग जवळजवळ पूर्ण झाली. आता मी काय करते, ज्या वेळेस आपण मेन फॅब्रिकला जोडतो अस्तर, त्यावेळेलाच मी फ्रंट आकार हा कट करते. किंवा तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्हाला अशा पद्धतीने कट करायचं आहे. हा भाग आपण इथपर्यंत घ्यायचा आहे, आखून घ्यायचं आहे. इथे एक पॉईंट द्यायचा. अगोदर पॉईंट देताना कसं करायचं, अगोदर एक पॉईंट द्यायचा, जसं मी अगोदर दिला आहे. हा पॉईंट कट करून ही बाजू आपल्याला ओपन करायची आणि नंतर इथपर्यंत आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हा पॉईंट बरोबर इथपर्यंत गेला पाहिजे आणि नंतर आपल्याला आखून घेऊन नंतर आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे. आता ज्यांच्या लक्षात आलं, ज्यांना आलंच नाही लक्षात तर त्यांनी कमेंट करा. मी गळा अशा पद्धतीनेच कट करते का मला अस्तरवर जोडायला सोपी पद्धत पडते. म्हणजे ज्यावेळेस आपण खोलतो अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवतो तर हालचाल अजिबात होत नाही, म्हणजे शोल्डर तिरका होत नाही, सरळ होत नाही, एकदम परफेक्ट असं बसून जातं. म्हणून मी अशा पद्धतीने कटिंग करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.